नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी महापालिका निवडणुकांच्या संदर्भाने थोडं बोलणार आहे, पण संदर्भ अगदी वेगळा आहे. याचं कारण असं की निवडणुका, महापालिका निवडणुका आणि या विषयावर ज्या चर्चा चालतात त्यामध्ये जो एक घटक विचारातच घेतला जात नाही, म्हणजे त्या घटकाचा विचार होत नाही असं नाही, चर्चा त्याच्यावरही होते, पण त्याला असा खड्यासारखा बाजूला ठेवून चर्चा होते. आणि तो घटक म्हणजे सामान्य नागरिक किंवा मतदार. वोट चोरी आणि आता चाललंय, आणि त्यासाठी मग कोणाचं नाव वगळलंय, कोणाचं नाव ढकललंय, यावरून मोठे आरोप प्रत्यारोप जोरात चालू आहे. आणि मी त्या घटकाबद्दल बोलणार आहे की मतदार सगळ्या राजकीय पक्षांना निवडणुका हव्या असतात, निवडून यायचं असतं किंवा दुसऱ्या कोणाला तरी पाडायचं असतं. प्रामुख्याने कुठल्याही पक्षाच्या नेत्यांमध्ये किंवा आपसातली भांडणं किंवा विरोधी पक्षाचा कोणी असेल, ते एकमेकाविषयी भयंकर असूया असते, आणि त्यामुळे आपण येणं आणि दुसऱ्याला पाडणं या उद्दिष्टाने निवडणुकांकडे बघितलं जातं. पण ह्यावर चर्चा करताना पत्रकार किंवा माध्यम एक गोष्ट साफ विसरून जातात की निवडणुका या सामान्य जनतेसाठी आहेत. पुढल्या 4-5 वर्षासाठी आपल्यावर कोणी राज्य करावं, मग महापालिकेचं असेल, राज्याचं असेल, केंद्राचं असेल, तर आपल्यावर राज्य कोणी करावं, कुठल्या पक्षाने करावं, कुठल्या नेत्याने करावं, याविषयी जनतेचा कौल घेण्यासाठी या निवडणुका होत असतात, ना की त्या पक्षाच्या फायद्यासाठी किंवा कुठल्या पक्षाच्या तोट्यासाठी या निवडणुका होतात, असं बिलकुल नाही. लोकांचं प्रतिनिधित्व सत्तेत असावं आणि लोकांच्या इच्छेनुसार देशाचा किंवा त्या संस्थेचा, संघटनेचा कारभार चालावा, यासाठी निवडणुका असतात. आणि नेमकी ती गोष्ट कशी विसरली गेली हे मी तुम्हाला आज एवढ्यासाठी सांगतो की काल रात्री उशिरा मी मुंबई तक हा जो आज तकचा युट्यूब चॅनेल आहे, मराठी चॅनेल आहे, त्याच्यावर त्या युट्यूब चॅनेलमध्ये पत्रकार म्हणून काम करणारी जी मंडळी आहेत 8-10, त्यांची एक चर्चा ऐकायला मला मिळाली की मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष अमित साटम यांनी काल परवा आपला पहिला मोठा कार्यक्रम केला वरळीच्या डोम मध्ये. तिथे भाषण करताना त्यांनी आपला खरा प्रतिस्पर्धी असलेले जे उद्धव ठाकरे किंवा त्यांची उभाठा शिवसेना यांच्या हाती परत एकदा सत्ता गेली तर मुंबई महापालिकेचा किंवा मुंबईचा महापौर कोणी अरुण खान वगैरे होईल, याचा अर्थ मुस्लिम होईल, असा जो धोक्याचा इशारा दिल्यासारखं बोलले. त्या आधारावर ही मुंबई तक मधली टीम जी होती ती चर्चा करत होती. आणि मग त्या चर्चेच्या अनुषंगाने सगळं येत होतं. मराठी टक्का किती आहे, मराठी अस्मिता असली पाहिजे की नाही, मराठी महापौर असावा की नाही, गुजराती मारवाडी नसावा की नाही, इथपर्यंत सगळ्या बाजूंची चर्चा झाली. आणि मी ऐकली, मी बरं अनेकदा ऐकतो, माझा इंटरेस्टचा विषय असेल किंवा मी ऐकतो, आणि मी सगळं ऐकलं. त्या चर्चेच्या शेवटी या मुंबई तक या युट्यूब चॅनेलचा संपादक साहिल जोशी याने एक मुद्दा काढला, आणि तेवढाच मुद्दा चर्चा करणं आवश्यक होतं. ते सोडून बाकीच्यावर भरपूर चर्चा झाली होती की धर्म आणावा का, न आणावा का, अस्मिता आणावी का, वगैरे वगैरे चर्चा झाली. पण साहिल जोशीने अत्यंत कळीचा मुद्दा आणला आणि तो चर्चेचा समारोप करताना तो बोलला. आणि मला राहवलं नाही, मी साहिलला फोन केला आणि म्हटलं, बाळा, चर्चा करायची तर या विषयावर व्हायला पाहिजे होती. नाही, झालं ते झालं. आता तरी यानंतर परत एकदा मुद्दाम तो विषय घेऊन चर्चा कर. आणि तो विषय किंवा तो मुद्दा असा होता की 3 वर्ष महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिका, जिल्हा परिषदा, तालुका पंचायती, नगरपालिका यांच्या निवडणुका झालेल्या नाही. तिथे प्रशासक काम करतोय. अगदी मुंबई महापालिका असो किंवा कुठच्या जिल्ह्यातली एखादी छोटी नगरपालिका असो,
तिथल्या निवडणुका न झाल्यामुळे एक प्रशासकीय अधिकारीच जनतेच्या वतीने काम करतोय, कारभार करतोय, ज्याला जनतेच्या इच्छा आकांक्षा यातून त्याची निवड झालेली नाही, तर सरकारने त्याला नेमलेला आहे पुढच्या निवडणुका होईपर्यंत कारभार करण्यासाठी, आणि तो जे करतो ते त्याच्या मनानुसार करतो. ही वस्तुस्थिती आहे. पण साहिल जोशीने शेवटी जो मुद्दा काढला तो एवढ्यासाठी महत्वाचा आहे की तो म्हणाला 3 वर्ष होऊन गेली, पण कुठच्याही शहरामध्ये, महानगरामध्ये किंवा तालुका जिल्ह्यामध्ये महापालिका निवडणुका घेतल्या पाहिजेत. आम्हाला आमच्या वॉर्डचा, आमच्या विभागाचा प्रतिनिधी निवडून द्यायचा आहे, तो असला पाहिजे, अन्यथा आम्ही आमच्या अडीअडचणी घेऊन जायचं कुठे, असं म्हणत कुठलाही सामान्य नागरिकांचा, मतदारांचा मोर्चा निघाला नाही, त्यासाठी चर्चा झाली नाही, त्यासाठी आंदोलन झालं नाही. सगळ्या नागरी समस्या जशाच्या तशा आहेत आणि त्याबद्दल सगळे तक्रार करतात, पण त्यापैकी कोणालाही आपल्या विभागात नगरसेवक असला पाहिजे, आणि त्यासाठी जर विलंब होत असेल तर आपण रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे, असं म्हणत महापालिका निवडणुकीसाठी कुठेही, कुठल्याही शहरामध्ये जनतेने आंदोलन केलं असं झालं नाही. आणि अर्थात जनतेने आंदोलन केलं हा शब्द चुकीचा आहे, कारण जनता कधी तशी रस्त्यावर उतरत नाही. त्यांना कोणीतरी आवाहन करावं लागतं, कुठच्या तरी संघटना, पक्षाच्या नेत्याने, स्थानिक नेत्याने काहीतरी आवाज उठवावा लागतो की बघा हे असं असं आहे, खड्डा आहे, गटार आहेत, पाणी तुंबतंय, तेव्हा आपण महापालिकेला धारावर धरलं पाहिजे, सरकारला धरलं पाहिजे, कारण आपला लोकल नगरसेवक नाहीये आणि निवडणुका नाहीत म्हणून लोकल नगरसेवक नाहीये, तर आपण रस्त्यावर आलं पाहिजे आणि लवकरात लवकर आपला प्रतिनिधी, हक्काचा प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी, याची मागणी केली पाहिजे, असं कुठल्याही शहरातल्या, कुठल्याही कोपऱ्यातल्या मतदाराला, नागरिकाला वाटलं नाही. याचं आश्चर्य साहिल जोशीने त्या चर्चेच्या शेवटी व्यक्त केलं, आणि म्हणून मला तो मुद्दा महत्वाचा वाटला. मी साहिल जोशीला म्हटलं, अरे सगळ्यात मोठा हाच मुद्दा आहे. मुंबई सकट कुठल्याही शहरातल्या सामान्य नागरिकांना आणि मतदारांना नगरसेवक नकोसा झालाय की काय, आणि म्हणून त्यासाठी कोणी प्रयत्न सुद्धा करत नाही. तुमच्या रस्त्यावर काय दिवाबत्ती असली पाहिजे, रस्त्यावरचे खड्डे भरले पाहिजेत, यासाठी आपापल्या पातळीवर नागरिक संस्था प्रयत्न करतात, पत्र देतात, अर्ज करतात, पण नगरसेवक असला पाहिजे, निवडणुका झाल्या पाहिजेत, यासाठी कुठची तरी तथाकथित संस्था असते, जी कुठल्या तरी पक्षाची एक बटीक असते, ते कोर्टात जातात. पण नागरिकांनी रस्त्यावर येऊ नये याचं कारण सरळ आहे, म्हटलं की लोकांना नगरसेवक नकोसे झालेत, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून चर्चा, लोकांना नगरसेवक नकोतच का, लोकांना स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत तिथे आपला नगरसेवक प्रतिनिधी असावा की नसावा, तर तो नसावा हे गेल्या 3 वर्षामध्ये सगळीकडच्या नागरिकांनी सिद्ध केलंय का, ही चर्चा झायला पाहिजे. ते शिवसेनेच्या बाजूने किती जातील, किती टक्के मुस्लिम आहेत, या सगळ्या चर्चा वायफळ आहेत. त्या फक्त चर्चा करणारे पत्रकार आणि राजकारणावर बोलणारे एकूण लोकसंख्येतले 2-3% हा विषय मर्यादित असतो, फार तर 5%. पण 90 ते 95% लोकांना निवडणुका आणि निवडणुकांच्या निमित्ताने चालणारं राजकारण, होणारे आरोप प्रत्यारोप, अगदी भ्रष्टाचार सुद्धा, याविषयी काडीचंही कर्तव्य नसतं. कारण लाचखोरी, भ्रष्टाचार ह्या गोष्टी आता जगण्यातल्या अपरिहार्य आहेत, म्हणून लोकांनी स्वीकारलेल्या आहेत, अगतिकता आहे म्हणून स्वीकारले. कारण त्यासाठी आंदोलन करायचं तर कामधंदा सोडून आंदोलनात उतरावं लागेल, आणि संध्याकाळी आपल्या घरातली चूल कशी पेटणार, आपल्या मुलाच्या शाळेची फी असेल, गणवेश असेल, त्याचं काय करायचं, ही त्या लोकांना चिंता आहे. आणि त्यामुळे 95%पेक्षा अधिक सामान्य माणूस हा राजकारणापासून दूर राहतो. कारण राजकारण
हा मुठभर लोकांचा धंदा झालेला आहे. आणि त्या धंद्यात असलेले लोक नगरसेवक जनतेचा सेवक म्हणून निवडून येतात असं बिलकुल नाहीये. ते आपला एक व्यवसाय म्हणून राजकारण करतात. आणि त्या व्यवसायाची सगळ्यात मोठी झळ लोकांना बसत असते. आज नगरसेवक नाहीयेत, सगळा कारभार प्रशासक आणि आपोआपच त्या वेगवेगळ्या विभागातले वॉर्डातले जे उपायुक्त असतील, उपाधिकारी असतील त्यांच्याकडून तो कारभार चालतो. आणि मग त्यांच्याकडून आपल्याला आवश्यक वाटणारं काम करून घ्यायचं. तर गरजेनुसार त्यांना लाच द्यायला लोक सोकावलेले नाहीत, तर अगतिक झालेले आहेत. प्रश्न असा असतो की हे काम नगरसेवक नसताना होत असेल तर नगरसेवक आणला म्हणून हे सगळ्यात फ्री काम होईल का? तर बिलकुल नाही मित्रांनो, बिलकुल नाही. आज सगळंच्या सगळी लाचखोरी जी काय असेल ती त्या अधिकाऱ्यांच्या वाट्याला जात असेल तर नगरसेवक वगैरे प्रतिनिधी आल्यानंतर त्याचा हक्क बनतो. कारण गेल्या काही वर्षामध्ये कालपर्यंत ज्याच्याकडे सायकल नव्हती तो अगदी फॉर्च्युनर गाडी घेण्यापर्यंत जातो. इतका नगरसेवक पद वगैरे हा कमाईचा विषय आणि व्यवसाय झालेला आहे. आणि हे लोकांच्या डोळ्यात भरणारी गोष्ट आहे. अर्थात 100% तसे लोक आहेत का? नाही. 80-90% तसे आहेत. आणि 8-10% औषधाला दाखवावे, उदाहरण म्हणून दाखवावे असे सच्चिल लोक आहेत. पण गंमत अशी होते की तो नगरसेवक असेल तो तो अडवणं आणि नडणं यासाठीच अधिक काम करतो. आणि त्यामुळे तो नसला तरी लोकांना फरक पडत नाही. तो काय फरक पडत नाही हे समजून घेतलं पाहिजे. नगरसेवक तुमच्या घराचं काहीतरी काम चालू आहे, ते नॉर्मली चालू आहे. घरातली दुरुस्ती असेल कुठे, अगदी महापालिकेचे रूल्स रेग्युलेशन तुम्ही बघितले तर तुमच्या घरात खिळा ठोकायचा, एखादी पाण्याची टाकी बसवायची, ते सुद्धा महापालिकेच्या नियमानुसार बेकायदा ठरू शकतं. मुंबईच्या आज घडीला तुम्ही जुन्या चाळीमध्ये आणि जाल तर तुम्हाला प्रत्येक घरात पाण्याची टाकी बसवलेली दिसेल. ते बेकायदा असतं. आणि मग त्याच्यासाठी सुद्धा महापालिकेचे कर्मचारी अधिकारी नडतात तुम्हाला. तुमच्याकडून लाच मागितली जाते. ही वस्तुस्थिती आहे. आणि मी आजची गोष्ट सांगते, 20-25 वर्ष जुनी आहे. मग त्यांना पाठवणारा सुद्धा नगरसेवक असतो. अगदी नगरसेवक असं नाही, त्या वॉर्डातला कुठल्याही पक्षाचा एखादा पदाधिकारी असेल तो सुद्धा पोलीस आणि कायदा आणि नियम यानुसार सामान्य नागरिकांना जाच करत असतो, अडवणूक करत असतो, नाडत असतो. आणि म्हणून नगरसेवक नसेल, महापालिकेच्या निवडणुका झाल्या नसतील तर त्याविषयी लोकांची तक्रार का नाही, लोकांची मागणी का नाही? तर त्याचं एकमेव कारण असं आहे की आपल्याकडून पैसे उकळणारा एक हिस्सेदार कमी झाला तर लोकांना त्याच्यात आनंद आहे. कारण हा नगरसेवक असून सुद्धा मुंबईच्या कानाकोपऱ्यात, ठाण्याच्या असेल कुठल्याही शहर महानगराच्या कानाकोपऱ्यात रस्त्याला खड्डे असतील, गटारं तुंबलेली असतील, पाणी वेळेवर मिळत नसेल, मिळत असेल तर गटारयुक्त पाणी मिळत असेल, या तक्रारी जशाच्या तशा असतात. आणि तरीही नगरसेवक असतात. म्हणजे नगरसेवक असताना सुद्धा सामान्य नागरिकाच्या आयुष्यातल्या नागरी अडचणी ह्या संपत नसतील, दूर होत नसतील, पण असला तर आपल्या खिशाला जास्त झळ बसते आणि नसला तर खिशाला कमी झळ बसते. तर माणूस कमी झळ बसेल अशी परिस्थिती स्वीकारतो. म्हणून साहिल जोशीने जो मुद्दा काढला की एवढ्या सगळ्या महानगरामध्ये कोणालाही 3 वर्ष नगरपालिकेच्या, महापालिकेच्या निवडणुका व्हाव्यात अशी अतीव इच्छा झाली नाही. आणि त्यासाठी कुठल्या संस्था, संघटना वगैरे रस्त्यावर येऊन महापालिकेच्या निवडणुका मागायला पुढे आल्या नाहीत. हा, सगळेच्या सगळे पक्ष, सगळेच्या सगळे पक्ष आणि त्यांचे या नगरसेवकाच्या शर्यतीमध्ये धावणारे जे इच्छुक नेते आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, हे मात्र सातत्याने महापालिकेच्या निवडणुका घ्या,
म्हणून ओरडाआरडा करत राहिलेत, कोर्टात जात राहिलेत, पण नागरिकांनी त्यांच्याकडे ढुंकून बघितलं नाही किंवा नागरिकांनी त्यासाठी कुठलाही पुढाकार घेतला नाही. आणि म्हणून हा घटक सगळ्यात महत्वाचा आहे की आपण जनहितासाठी बोलतोय असा आव आणणारे जे कोणी विविध पक्षाचे, सर्व पक्षांचे कार्यकर्ते आहेत, इच्छुक आहेत आणि त्यावर रसभरीत चर्चा करणारे जे पत्रकार आणि विवेचन करणारे विश्लेषक आहेत, त्यापैकी कोणालाही याची फिकीर नाहीये, कदाचित गंधवार्ता नसेल की नागरिकाच्या जीवनामध्ये नगरसेवकाचं स्थान काय आहे, तर त्याला आणखीन एक छळणारा, या पलीकडे स्थान उरलेलं नसेल जनरली, तर मग ती निवडणूक नाही झाली तर अधिक आनंद असतो, कारण आपल्याला एक छळणारा, अडवणारा एक कमी झालाय याचा आनंद असतो. त्या निवडणुका नकोत असं पण हळूहळू वाटायला लागतं. 2017च्या मला वाटतं किंवा 12च्या निवडणुकांच्या काळामध्ये एक जुन्या काँग्रेसच्या नगरसेविका होता, इंदुमती पटेल, जोगेश्वरी अंधेरीच्या कुठच्या, त्यांच्या मी कुठच्या तरी चॅनेलवर मुलाखत ऐकली होती. त्या म्हणाल्या की मी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य होते आणि स्थायी समितीच्या बैठकीत जे बजेट मांडलं जातं त्या बजेटच्या सगळ्या ह्याचा मी 2-2 दिवस अभ्यास करायचे आणि काही तास त्याच्यावर वादंग माजायचा. आता म्हणे महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये 1.5-2 तासामध्ये सगळ्याच्या सगळं बजेट पास होऊन जातं, कारण सगळा विषय टक्केवारीत होतो, सगळ्या पक्षांना त्यांची त्यांची वाटणी दिली जाते. म्हणे 1-2 तासामध्ये स्थायी समितीची बैठक संपते, हे ऐकून मी चकित होते. असं ते 2012 म्हणजे 12-13 वर्षापूर्वी इंदुमती पटेल म्हणाल्या होत्या आणि ते याचं सगळ्यात मोठं उत्तर आहे. आणि विषय तेवढ्यावर संपत नाही. 2012 नंतर मुंबई महापालिकेत मनसेचे जे उमेदवार निवडून आले त्यामध्ये संदीप देशपांडे म्हणून शिवाजीबाग दादरचा एक नगरसेवक आणि मला वाटते गटनेता होता. त्याला महापौरांनी फोन करून, तत्कालीन महापौरांनी फोन करून तुम्हाला किती टक्के पाहिजेत असं विचारल्याचा गौप्यस्फोट संदीप देशपांडेने केलेला होता, लक्षात घ्या. आणि म्हणून नगरसेवक याचा अर्थ आपल्याला छळणारा, नाडणारा. मी आणखीन एक किस्सा तुम्हाला सांगेन, काही नावं घेणार नाही, पण साकी नाका जो आज गजबजलेला भाग दिसतो, विहार लेक पासून, मरोड पासून घाटकोपर वगैरे, तो बैल बाजार वगैरे सगळा भाग विमानतळाच्या उत्तरेचा, त्याला ग्रीन बेल्ट म्हणायचे. तिथे इमारत बांधायला परवानगी नव्हती. अशा ठिकाणी आज 2 आमदार निवडून येण्या इतकी बेकायदा वस्ती झाली, नंतर त्याची रिडेव्हलपमेंट वगैरे वगैरे वगैरे, त्या सगळ्या बेकायदा झोपडपट्ट्या, अनऑथोराइज चाळी कशा उभ्या राहिल्यात हे मी बघितलंय. कारण तिथे एक शिक्षण संस्था माझ्या मित्राने स्थापन केली, आरंभीच्या काळात मी त्याला मदत सुद्धा केलेली होती. तिथे जे स्ट्रक्चर उभं केलं होतं ते अनऑथोराइज होतं आणि जेव्हा 10वीची मुलं जवळ यायला लागली तेव्हा त्या अनऑथराइज स्ट्रक्चरला शाळा म्हणून मान्यता नव्हती. ती मिळवण्यासाठी आम्ही महापालिकेला लाच कशी दिली हे मला सगळी स्टोरी माहिती आहे, मी त्यात जात नाही. पण तिथे किस्सा मला बघायला मिळाला, ऐकायला मिळाला. तर मी तिथल्या त्या एका कार्यकर्त्याला विचारलं होतं की इथे एवढं बेकायदा होतं कसं, म्युन्सिपाल्टीचे लोक काय करतात. तो म्हणतो काय नाही, सगळ्यांचे संगनमत असतं. म्हणजे तुला गंमत बघायची असेल तर 1,000 विटा इथे आणून टाक किंवा अर्ध टेम्पो वाळू आणून टाक, ताबडतोब महापालिकेचे कर्मचारी इथे येऊन हजर होतील. काय बांधताय म्हणून, परवानगी आहे का. नुसता विटा किंवा वाळूचा ढीग बघून जर महापालिकेचे कर्मचारी तुम्हाला जाब विचारायला येत असतील तर एवढ्या प्रचंड हजारो हजारो चाळी आणि त्या खोल्या बांधल्या कशा गेल्या. कारण मिलीभगत 1968 मध्ये तिथून पारा कदम नावाचा शिवसेनेचा एकमेव नगरसेवक निवडून आला होता. तिथून आता जवळजवळ 9 ते 10 नगरसेवक निवडून येणे इतकी वस्ती आहे. 2 आमदार निवडून येतात.
हे सगळं कुठून झालं मित्रांनो? नगरसेवक बोकांडी बसला. आणि त्यामुळे नगरसेवक नसणं म्हणजे कमी छळवाद आहे, ही मानसिकता जी वाढत गेलेली आहे त्याचा हा परिणाम. लोकांना निवडणुका नकोयत, पक्षांना हव्यात, पक्षातल्या इच्छुकांना हव्यात. बघू. मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.